मित्रांनो, हा इतिहास फक्त कानांनी ऐकण्यासारखा नाही, तर तो अंगात भिनवण्यासाठी रक्तामध्ये शंभूराजांच्या स्वाभिमान आणि काळजात स्वराज्यासाठीची पेटलेली आग असावी लागते. इथे विनवाणी नाही, इथे सौदे नाही, इथे फक्त छत्रपती संभाजी महाराजांचा न मोडणारा कणा आहे. वेदना दिल्या गेल्या, अपमान केला गेला, पण मान झुकली नाही. हा इतिहास शाईने नाही, हा इतिहास रक्त, अभिमान आणि मर्द मराठ्यांच्या शपथेने लिहिला गेला आहे. आज जर स्वतःला मराठा म्हणवत असाल तर पळ काढू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, ज्यांच्या शरीरावर अमानुष अत्याचार झाले, डोळ्यांसमोर मृत्यू उभा होता, तरीही ज्यांची मान कधीच झुकली नाही, त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अंतःमरणातून एकच ललकारी घुमत होती, हर हर महादेव. त्यांनी आयुष्यभर असंख्य लढाया केल्या. मृत्यूच्या दारात उभं राहूनही जो थेट बादशाह औरंगजेबाला नडला, तो म्हणजे वाघाचा काळ, शिवरायांचा छावा, छत्रपती संभाजी महाराज. कारण हा इतिहास तुम्हाला आतून पेटवून देईल. 14 मे 1657 पुरंदर किल्ला, एका सिंहाचा जन्म झाला. लहान वयातच सईबाई साहेबांचं छत्र हरपलं, पण जिजाऊंनी या छाव्याला असं घडवलं की बालपणातच आयुष्याच्या कठीण परीक्षा सुरू झाल्या. आग्र्याच्या कैदेत मृत्यूशी झुंज देत हा राजपुत्र सुटून आला. मित्रांनो, आज आपण वयाच्या 14व्या वर्षी काय करतो, पण माझ्या राजानं याच वयात संस्कृतमध्ये बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला. 7 भाषांचा अभ्यास, शास्त्रांचा जाणकार आणि रणांगणावर साक्षात काळासारखा उभा राहणारा राजा, ज्याच्या गर्जनेने सह्याद्रीकडे सुद्धा हादरायचे. हर हर महादेव. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब प्रचंड फौज घेऊन दक्षिणेत उतरला. त्याला वाटलं मराठे आता संपले, पण 16 जानेवारी 1681 रायगडावर पुन्हा एकदा हर हर महादेवचा जयघोष झाला आणि संभाजी महाराज छत्रपती झाले. पुढची जवळपास 9 वर्ष अखंड संघर्ष, अनेक निर्णायक लढाया, एकामागून एक मोहीम. बुऱ्हाणपूर सारख्या ठिकाणी मुघल सत्तेला जबर धक्का दिला. जंजिराच्या सिद्धीला समुद्रातच रोखून धरलं. इतिहासात असं सांगितलं जातं की या धक्क्याने औरंगजेब इतका संतापला की तो स्वतःचा मुकुट खाली फेकून म्हणाला, जोपर्यंत संभाजी जिवंत आहे तोपर्यंत मला चैन नाही पडणार. नाशिकचा रणसंग्राम, रामशेजचा अभेद्य किल्ला, जिथे मुघल मुघररीचा चक्काचूर झाला. रामशेज किल्ला. औरंगजेब म्हणाला, हा किल्ला काही दिवसांत जिंकून दाखवतो. पण मित्रांनो, काही दिवस नाही, काही महिने नाही, सलग अनेक वर्ष या एका किल्ल्याने मुघलांच्या प्रचंड फौजेला झुंजवलं. प्रत्येक हल्ल्यावेळी वरून एकच गर्जना, हर हर महादेव, हर हर महादेव, आणि मुघल सैन्य पळत सुटलं. आजही नाशिकच्या मातीत त्या पराक्रमाचा दरवळ आहे. संगमेश्वर, फितुरीची काळी रात्र. पण मित्रांनो, स्वराज्य कधीच शत्रूच्या तलवारीनं झुकलं नाही. समोरून येणाऱ्या शत्रूला हरवण्याची ताकद आपल्या रक्तात होती, पण घात झाला तो आपल्या माणसांच्या फसवणुकीमुळे. संगमेश्वर सुद्धा शत्रू आपल्या हिमतीवर आला नव्हता, तर आपल्याच एका माणसांनी विश्वासघात केला आणि शत्रूला तिथपर्यंत पोहोचवलं. स्वराज्य कधीच शत्रूच्या तलवारीवर झुकलं नाही. समोरून येणाऱ्या शत्रूला हरवण्याची ताकद आपल्या रक्तात होती, पण घात झाला तो आपल्याच माणसांच्या फसवणुकीमुळे. संगमेश्वर सुद्धा शत्रू आपल्या हिमतीवर आला नव्हता, तर आपल्याच एका माणसाने विश्वासघात केला आणि शत्रूला तिथपर्यंत पोहोचवलं. महाराजांनी हालचाल शत्रूपर्यंत पोहोचवल्या आणि घात झाला. माझ्या शंभूराजांचा कैद झाला. साखळदंडींनी जखडलेले असतानाही जेव्हा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर उभे राहिले, तेव्हा अख्खा इतिहास थबकला. तो क्रूर औरंगजेब सुद्धा थररला आणि स्वतःच्या सिंहासनावरून खाली उतरला.
कारण समोर असा राजा उभा होता ज्याच्या नजरेत मरणाची भीती नव्हती, तर शत्रूला भस्म करणारी धगधगती आग होती. त्यानंतर सुरू झाला अंगात काटा आणणारा अमानुष छळ. महाराजांच्या हातपायाची नखं उपटली गेली, डोळे काढले गेले, पण माझा राजा डगमगला नाही. शत्रूने महाराजांच्या अंगावर इतके वार केले की त्यांच्या पूर्ण शरीरावर फक्त आणि फक्त जखमाच उरल्या होत्या. पण त्यांचा स्वाभिमान वाघासारखा ताठ होता. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या अंतःमरणातून एकच नाद घुमत होता, तो म्हणजे हर हर महादेव. 11 मार्च 1689 त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि त्यानंतर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. मित्रांनो, औरंगजेबाला वाटलं की छत्रपती संभाजी महाराजांना संपवून तो जिंकला, पण त्याला माहीत नाही तिथूनच त्याच्या विनाशाची सुरुवात झाली होती. त्याने एका शंभूराजांना मारलं, पण त्या एका बलिदानातून अख्ख्या महाराष्ट्रात हजारो संभाजी उभी राहिले. ज्या स्वराज्याला वाकायला तो आला होता, त्याच मातीने औरंगजेबाला कायमचं गाडून टाकलं. तो आला होता महाराष्ट्र जिंकायला, पण याच मातीने त्याचा शेवट केला. जर तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ फक्त इतिहास नाही, हा आपला स्वाभिमान आहे.